तुम्हाला कवर कांद्याला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतोय. अहो शेतकऱ्याच्या घरी अन्न नाही खायला, तरी काय करायचं शेतकऱ्यांनी? दादा विनंती करतो, शिंदे साहेब विनंती करतो, पोळ्याच्या दिवशी तरी तुम्ही शेतकऱ्याला कांद्याला भाव द्या माझ्या सरकारच्या नावाने. दादा भाव द्या कांद्याला. फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही राज्याचं मुख्यमंत्री केलं, पण आमच्या कांद्याला भाव नाही. आम्ही जायचं कुठं सांगा तरी? कुठे जायचं आम्ही? कांद्याला भाव नाही. आमच्या भुसाराचे पुस्तक सरायला लागले की आमच्या कांद्याला भाव येईन. अहो राज्य तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, आम्ही जायचं कुठं? आणि ह्यो कांदा आम्हाला फेकून द्यावा लागतंय ना, काय करायचं आम्ही? एक तर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर म्हणले होते आम्हाला की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू. ह्यो तुम्ही कोरा केला का? ह्यो कोरा केला का तुम्ही? तुम्ही काय म्हणले होते पुन्हा? एक मंत्री तुमचा काय म्हणतो, सरकार भिकारी. तुम्ही सरकार भिकारी, तर मग आम्हाला स्पष्टपैकी तुम्ही खाली उतरा. तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खुर्ची बसलेले आहे, तुम्ही खाली उतरा. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या, नाही तर खुर्चीवर तरी खाली करा. एवढं बोलून मी माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय घडी थांब. आज हिंदू संस्कृतीनुसार अखंड हिंदुस्थानात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात बळीपोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. तसं पाहता शेतकऱ्याची व्यथा ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लक्षवेधी या हिशोबाने मांडावा ह्या एक संकल्पातून आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमानदेवा गावात आमच्या शेतात समविचारी मित्रांच्या आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने आज आम्ही एक अनोखा लक्षवेधी आंदोलन करत आहोत की ज्या वेळेस आम्ही शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या बोटाच्या शरीरावरून जेवून अचूक माणसं निवडतो, ते ज्यावेळेस विधान परिषदेवर मंत्र्या जातात, त्या गेल्याच्या नंतर त्यांना शेतकरी दिसत नाही. तुम्ही पाहत असतात की आज येथे शेतकऱ्याचा आत्महत्येचा आम्ही एक निषेध दाखवतोय. शेतकरी गळफास घेऊन मरतोय. हे कांदे दाखवतोय, त्या कांद्याला काय भाव आहे? हा कांदा मार्च मध्ये पिकवला जातो आणि हा ऑगस्ट आहे, तर 15 रुपयाच्या पुढे कांदा विकत नाही. आणि जर 15 रुपयाने कांदा विकत नसेल तर शेतकऱ्याला काय भाव पडत असेल? ज्यावेळेस याचा निषेध करत याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. पण या मंत्रालयात ज्यावेळेस आम्ही हा बरीच कामाला झोपतो, ज्यावेळेस आम्ही कामाला झोपून ज्यावेळेस आम्ही हा सोडतो, हा सोडल्याच्या नंतर ज्याच्या पोटात जेवढी आवश्यकता आहे हा बघित तेवढंच खातो आणि नंतर जाऊन येतो. मग माझं काय म्हणणं आहे की ह्या विधानसभे राज्य सरकारमध्ये हे जे आम्ही 288 निवडून देतो, यांना हे का कळत नाही की आपल्या पोटाला किती लागत? मग तुम्ही किती भ्रष्टाचार करायचा? एक आमदाराकडे कमीत कमी 1000, 2,000, 5,000 कोटीचा एक पंचवार्षिकमध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता आणि आम्हाला शेतकऱ्यांना गळफास घ्यायला असतात. तर मग ह्या सर्व शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारचे जे राजकीय आहेत त्यांना आम्ही या बळीपोळ्याच्या निमित्ताने तुमच्यापेक्षा आमचा बळी गुन्हे आहे आणि तुमच्यापेक्षा आमचा बळी शान आहे. त्या किती खावायची अक्कल आहे, त्या शेतकऱ्याचे जाण आहे, शेतकऱ्याचं भान आहे, शेतकऱ्याविषयी आवड आहे, शेतकऱ्याविषयी आपुलकी आहे, पण तुम्हाला नाही. म्हणून हे राजकीय लोकांना आम्ही आज बळीपोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत की ह्या बाजारांना किमान यातून तर संदेश यावा की या गुन्हे चित्र पाहून तर आपण वागावं आणि शेतकऱ्याच्या व्यथा कधी समजून घ्यावा. हा एक आम्ही सुलेमानदेवातून संदेश देत आहोत.